महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नातून आपल्याला आपल्या जिल्हा परिषद देवठाण गटातील अनेक गावांना जिल्हा वार्षिक नियोजन डीपीडीसी मधून जनसुविधा योजना असेल, दलित सुधार योजना असेल आणि वाडी वस्तीवर स्ट्रीट लाईट आपले डिप्या पुरवणे किंवा लाईट विद्युतीकरण करणे अशा 2-3 हेडमधून जवळपास 2 कोटी रुपयाची कामं आपल्याला या निमित्तानं मंजूर झालेली आहे। त्या कामांचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री आदरणीय दादाजी भुसे साहेब, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय विखे पाटील या दोन्ही मंत्री महोदयांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये खरं तर उद्या त्या कामांचं उद्घाटन होणार होतं, परंतु पालकमंत्र्यांच्या काल आम्हाला सूचना होत्या का 20 तारखेचा कार्यक्रम सोमवार दिनांक 22 डिसेंबर 2025 म्हणजे 22 तारखेला करा अशा प्रकारचं नियोजन आम्हा सर्वांना या निमित्तानं दिलेलं आहे। आणि त्या कार्यक्रमाचं स्वरूप कसं असावं, त्या कार्यक्रमाची रूपरेषा कशी असावी ते सांगण्यासाठी आजची पत्रकार परिषद आम्ही सर्वांनी आयोजित केली होती। देवठाण गटातील शिवसेनेचे, भाजपचे आणि आपल्या अकोले विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे सर्व प्रमुख नेते कार्यकर्ते या प्रेस कॉन्फरन्ससाठी उपस्थित होते। सोमवारी 22 तारखेला आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्णजी विखे पाटील, महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब सोमवारी सकाळी 12 वाजता त्यांचं आगमन निळवंडीला होईल। कोकणेवाडी निळवंडी या ठिकाणी 7 कोटी रुपयाचं पुलाचं उद्घाटन त्या मंत्र्यांच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे। आणि बरोबर दुपारी 3 वाजल्यापासून तर 7 वाजेपर्यंत मेंदुरी, बहिरवाडी, टाकळी, ढोकरी, गर्दनी, खानापूर, रेडी, कुंभेफळ, तांबोळ, विरगाव, पिंपळगाव, निपाणी, हिवरगाव, डोंगरगाव, गणोरे, देवठाण आणि सावरगाव या गटांमध्ये जी काही आपण कामं दिलेली आहे त्या सर्व कामांचं उद्घाटन या दोन्ही मंत्री महोदयांच्या हस्ते उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होणार आहे। या कार्यक्रमासाठी संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोलजी खताळ साहेब, आपल्या तालुक्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय डॉक्टर जालिंदरजी भोर साहेब, आपल्या अकोले विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वैभवरावजी पिचड साहेब, युवा नेते अमित दादा भांगरे या सर्व नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे। आणि बरोबर 7 वाजता देवठाणच्या वेशीवरून तर पूर्ण देवठाण गावामध्ये त्या मंत्री महोदयांची भव्य रॅली व जाहीर सभेचं आयोजन केलेलं आहे। आणि म्हणून आपल्याला या निमित्तानं मी आवाहन करतो, विनंती करतो का सोमवारी 22 तारखेला आपण सर्वांनी मोठ्या संख्येने त्या सभेसाठी उपस्थित राहा अशा प्रकारचं आवाहन या निमित्तानं करतो। थांबतो। धन्यवाद।